बॅचलर सर्वायवल रेसिपी भाग 3 याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत. हरभऱ्याची डाळ नुसती जर आपल्याकडे असेल तर त्याच्यापासून आपण एक वेळची भाजी कशी तयार करायची. याच्यासाठी पहिल्यांदा मी इथं 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. आता त्यामध्ये आपण थोडीशी डाळ जी आहे ती बाजूला काढून ठेवायची आणि बाकीची सगळी मिक्सरमधून काढून एका कुकरच्या भांड्यात घालून ठेवायची. त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर चवीनुसार साखर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा आणि थोडंसं लाल मिरचीची पावडर ॲड करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. नाहीतर तुम्ही स्किप केली आणि फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या जरी वापरल्या तरीसुद्धा चालते. म्हणजे अशा पद्धतीनं पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकर इथं मी लावून घेते आहे. इथं कुकर लावून घेतल्यानंतर 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याच्यातून कुकरचं भांडं वेगळं करून आता ही जे आपण मिश्रण काढलं होतं ना कुकरमधून ते आता सगळं आपण हे परत असं मिक्स करून घेणार आहोत. आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे छान फुलून द्यायचं, म्हणजे मग फोडणी छान बसते. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा जरी वापरला तरी चालतो. याच्यामध्ये लसूण कांदासुद्धा ॲड केला तरीसुद्धा चालू शकतो. थोडेसे हळद मिक्स करायची आणि डब्यातलं जे सगळं मिश्रण होतं ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले सगळे मिश्रणाला लागतात. छान अशी दणदणीत वाफ आणलेली आहे मी 3 ते 3.5 मिनटासाठी आणि हे छान परत एकदा वाफवून घ्यायचं आहे. आणि हे वाफवत असताना लक्षात ठेवायचं आपण याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे आधीच. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये, त्याने टेस्ट खूप छान लागते. आणि ह्याचं तुमच्या आवडीनुसार लिंबू पिळवू शकता, जास्त पण पिळवू नका नाहीतर मग भाजी तुम्हाला आंबट लागू शकते. त्याच्यामध्ये आंबट, तिखट, खारट असा सगळा स्वाद उतरला पाहिजे. परत एकदा आपण याला छान अशी 3 मिनटाची वाफ देऊन घेतलेली आहे आणि इथं छान असं हे डाळ तयार झालेली आहे. एक वेळेच्या भाजीसाठीचा हा मस्त असा ऑप्शन आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.